आज माननीय DDM साहेब, जिल्हा विकास अधिकारी नाबार्ड यांची आमच्या शेताला भेट झालेली आहे आणि या भेटीमध्ये म्हणजे आजची मीटिंग होती आमची GIच्या संदर्भामध्ये। मीटिंग संपल्याच्या नंतर आम्ही जी जैविक शेती करतो, जी काही सहजीवन पद्धतीने आम्ही पिकं घेतो, तर त्या पिकांची पाहणी करण्यासाठी साहेबांनी दुसऱ्या शेतात पण बघितलं। आम्ही कल्चर बनवतो, त्याच्यानंतर आम्ही खतं बनवतो, ते पण साहेबांनी पाहणी केली। आणि आता आपण ज्या शेतामध्ये उभे आहोत, तर या शेतामध्ये आमचं सोयाबीन, उडद आणि तूर हे बेडवर कशा पद्धतीने घेतलेलं आहे, तर हे इथं आम्ही साहेबांना दाखवण्यासाठी इथं आणलेलं आहे। आणि इथे जे आहे ही जी माहिती देतो तुम्हाला की आपण 2 बेड हे सोयाबीनचे टोकन यंत्रणा लावलेली आहेत आणि दोन बेड नंतर एक बेड आहे, त्या बेडवर आपण तूर लावलेली आहे आणि तुरीच्या पोटाला दोन्ही बाजूनं आपण उडद टोकन यंत्रणा लावलेलं आहे। अशा पद्धतीनं आपण ही लागवड केलेली आहे आणि ही लागवड एक जैविक पद्धतीने घेऊन त्याच्यातून जो उत्पादन येणार आहे त्याचं प्रोसेसिंग करून आपण तो विकण्याचा आपला प्लॅन असतो आणि नेहमी आपण विकतो। तर साहेब, तुम्हाला हे पाहून कसं वाटतं? थोडंसं तुमची 2 शब्द सांगितलं। आता हे जे काय आपण इथे बघितलं त्याच्यामध्ये या शेतीमध्ये त्यांनी बरोबर इंटरक्रॉपिंगचा चांगला उपयोग केलेला आहे। एवढंच नाही तर उडद सोबत तूर सोबत त्यांनी सोयाबीन पण लावलेलं आहे आणि हा इंटरक्रॉपिंग त्याच्यासोबत जैविक शेती ही सगळं काही त्यांनी स्वतः आपल्या शेतीमध्ये उभार केलेले आहे। असंच मला अपेक्षा आहे की बाकीच्यांनी यांचं बघून बाकीच्यांनी पण असंच सुरुवात करावी, जैविक शेतीची सुरुवात करावी, इंटरक्रॉपिंगची सुरुवात करावी, ज्याने की त्यांना पूर्णतः फायदा भेटावा पुढे चालून। धन्यवाद सर, आपण आलात आणि बघितलं आणि शेतकऱ्यांना संदेश दिला, त्याच्याबद्दल आपले आभारी आहोत। आणि बाकी शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण सहजीवन पद्धतीने जर पिकं घेतले तर एखाद्या पिकामध्ये जरी आपला लॉस झाला तर दुसरं पीक आपल्याला साथ देईल। त्याच्यामुळं आपल्याला जे काही अडचण येते, आपला उत्पादन खर्चही बऱ्याच वेळा बुडतो, तर ती पद्धत येणार नाही। आणि जर स्वावलंबी बनलात, स्वतःचं बियाणंही स्वतः तयार केलं तर बाजारावरचं अवलंबित्व आपलं कमी होईल आणि आपलं उत्पादन घटून निव्वळ उत्पन्न वाढलेलं दिसेल आणि स्वावलंबी शेतकरी बनाल, जी सरकारची अपेक्षा आहे। जैविक शेतीला आज केंद्र शासन, राज्य शासन बऱ्याच अंशी सपोर्ट करतंय आणि आपणही त्याला प्रतिसाद द्यावा आणि आमच्या पद्धतीनं स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे। आज आम्ही 2012 पासून करतोय, मार्केटिंग पण करतोय आणि त्याच्यातून आम्हाला बेनिफिट मिळतोय। आपणही तशा पद्धतीने बेनिफिट घ्यावा एवढी या निमित्तानं विनंती करतो आणि आपण आलात, आपले सर्वांचे आभार मानतो आणि इथे संपतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।